उद्यापासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार तर उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं आज दमदार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्हा सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम, पुजारीटोला धरणाच्या 8 दरवाजांमधून 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात, भात शेती कुजण्याची दाट शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, धरणातून 57,592 क्युसेकनं विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले, मांजरा नदी पात्रामध्ये 3494 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मटण मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरलं। 4 दिवसानंतर यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची हजेरी, या पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका, मात्र कपाशीसाठी फायदा। जायकवाडी धरणातून गोदापात्रात विसर्ग वाढवला, गोदापात्रातील पाणी बीडच्या गेवराईतील राक्षस भवनापर्यंत पोहोचलं, यामुळे राक्षस भवनातील सगळी मंदिरं पाण्याखाली। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस, शेगाव तालुक्यातील माटर गावजवळ बोर्डी नदीला पूर, पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं शेतकऱ्याच्या अंगलट, सुदैवानं वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीनं पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव आणि नवापूर तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत, शाळा सुरू होऊन 4 महिने झाल्यानंतरही 66,000 विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू, तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभर उशीर। पुण्याच्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, या प्रकरणी 4 आरोपींना अटक, पीडितेनं शिक्षकांना ही बाब सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस। पुण्यातली घटना अतिशय धक्कादायक, पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना, 11वी-12वीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होतात, ही चिंताजनक बाब, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना, 3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल। भंडारा शहरातील गांधी चौकामध्ये बंद ई-बाईकनं अचानक पेट घेतला, दुचाकीवरच्या व्यक्तीनं समयसूचकता दाखवल्यामुळे दुर्घटना टळली, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात। अलिबागमधील आरसीएफ शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र, संतप्त पालकांचा शाळेच्या परिसराला घेराव, शाळा वाचवण्याची पालकांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।